छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा खजिना यावरती एक स्टोरी लिहावी असा विचार एका MBBSचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात येतो. MBBSचे शिक्षण घेत असताना या स्टोरीवरती, या विचारावरती तो काम देखील करतो. पण MBBSचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 4 वर्ष कुठेही प्रॅक्टिस न करता तो ही स्टोरी लिहून पूर्ण करतो. यानंतर या स्टोरीचं पुस्तक बनतं. हे पुस्तक अवघा महाराष्ट्र डोक्यावरती घेतो. या पुस्तकावरती एक वेब सिरीज देखील तयार होते आणि त्यानंतर हा विद्यार्थी मागे वळून पाहत नाही. तो दुसरं पुस्तक लिहितो, तो तिसरं पुस्तक देखील लिहितो आणि अशा प्रकारे एका डॉक्टरचा यशस्वी लेखक तयार होतो. काय ही नक्की स्टोरी हे आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर आणि लेखक प्रकाश कोयाडे. जाणून घेऊया त्यांची लाईफ जर्नी आणि डॉक्टर ते यशस्वी लेखक हा प्रवास. त्यासाठी हा एपिसोड पूर्ण पहा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा. एन्जॉय द शो. सर, वेलकम टू द शो. नमस्कार. फायनली आपल्याला दोघांची तुमची वेळ मिळाली, वेळ मॅच झाली. बऱ्याच महिन्यांपासून आपलं चाललं होतं एक पॉडकास्ट चांगला करूया आपल्या येणाऱ्या पुस्तकावरती. बरं झालं तुम्ही आलात. आपण आज तुमच्या तिन्ही पुस्तकांवरती बोलूया आणि येणाऱ्या जे नवीन पुस्तक आले त्याच्यावरती जरा जास्त फोकस आज ठेवून हा पॉडकास्ट करायचा विचार आहे. सर, तुम्ही आम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकाचा एक मुलगा MBBSचं शिक्षण घेत असताना एक स्टोरी लिहितो. त्या स्टोरीचं पुढं जाऊन पुस्तक तयार होतं. ते पहिलंच पुस्तक महाराष्ट्रातले वाचक एवढं डोक्यावरती घेतात की त्या पुस्तकावरती एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवरती वेब सिरीज येते आणि मग तो डॉक्टर झालेला मुलगा काही मागे वळून बघत नाही. मग त्याचं दुसरं पुस्तक येतं, मग त्याचं तिसरं पुस्तक येतं. पण सर, हे जेवढं बोलायला सोपं वाटतंय तेवढा काय हा प्रवास सोपा नव्हता हे आम्हाला माहिती आहे. अगदी सुरुवातीपासून विचारायचं झालं तर सर, तुमचं गाव कुठलं, तुमचं शिक्षण कुठे झालं, घरचं वातावरण कसं होतं? माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका अंधोरी नावाचं छोटंसं खेडेगाव आहे. ते माझं मूळ गाव. पण वडिलांना नोकरी शिक्षकाची बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात डोंबिवली नावाचं छोटंसं गाव आहे. अगदी डोंगरात वसलेलं 2-2.5 हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. त्या गावात वडील शिक्षक म्हणून होते. सो आम्ही पहिली 5 वर्ष म्हणजे बालवाडीपर्यंत गावाकडे मूळ गावी आणि अगदी पहिलीपासून डोंबरीमध्ये ज्या बीड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात होतो. वडील चित्रकला शिक्षक. त्यामुळं ते कुठेतरी ती कला हा जो आहे DNA आहे कलेचा, तो कुठेतरी नकळत तो आमच्यामध्ये आलेला आहे. बरोबर. आणि त्या डोंबरीच्या शाळेत अगदी 8वीपर्यंत होतो मी. एकदम ग्रामीण भाग. पण वडील शिक्षक, त्याच शाळेत वडील शिक्षक होते. पण म्हणून त्यांनी असं हे नाही केलं की माझाच मुलगा म्हणजे माझ्या शाळेत वगैरे सगळ्या इतर विद्यार्थ्यांसारखा मी त्यांचा विद्यार्थी. ओके. आणि मग शाळेत असताना त्या डोंबरीच्या शाळेमध्ये 8वीपर्यंत तिथे होतो. त्यानंतर 9वी 10वी बीडला, 10वी. त्यानंतर परत अहमदपूर महात्मा गांधी कॉलेजमध्ये. आणि त्यानंतर एक 2 वर्षाचा गॅप घेतला होता मी MBBSला ॲडमिशनसाठी, प्रिपरेशनसाठी वगैरे 12वी नंतर. आणि त्यानंतर नागपूर NKP साळवे मेडिकल कॉलेजला माझं MBBS पूर्ण झालं. ओके. आणि त्या ठिकाणी शिक्षण थांबलं माझं. पुढे काही स्पेशलायझेशन केलं नाही प्लेन MBBS. कारण तिथून पुढं मग आयुष्याला दुसरी रेषा एक मिळणार होती. ओके. साहित्य क्षेत्राकडे त्यानंतर वळलो मी. ओके. तुम्ही सर MBBS पर्यंतचं सांगितलं की तिथं थोडा गॅप घेतला वगैरे. MBBSची लाईफ कशी होती? ओके. हा फार सुंदर प्रश्न आहे. म्हणजे याच्यावर एक सेपरेट पुस्तक होऊ शकतं. MBBSला नंबर लागला माझा 2009मध्ये. आणि त्यानंतर काय होतं, तिथली अभ्यास, तिथली पुस्तकं वेगळी असते. मेडिकल फील्ड आयुष्य पूर्ण वेगळं असतं. आणि त्यात हॉस्टेलला राहायचं. आणि ती बीडची एक 7-8 मुले होती. ओके. 8 स्टुडंट. आणि ती प्रत्येक मेडिकल कॉलेजला एक बीड गँग असते. तसं ती आमची पण एक बीड गँग होती. आणि नेमकं अगदी छोट्या शहरातून नागपूरसारख्या मोठ्या शहरात जाणं हे फार वेगळी गोष्ट होती. ते जग अनुभवणं, नव्याने सगळ्या गोष्टी पाहणं. पण शिकत गेलोत. पण एवढं खरं, हॉस्टेलला असताना वाचनाची आवड होती. म्हणजे ती मी आपलं मेडिकलचा अभ्यास जो काय आहे तो कंटिन्यू होता. आणि ते करत करत
बाकीच्याही गोष्टींची आवड होती. ओके. हां, बाकीच्या इतर माझे जे क्लासमेट होते ते त्यांच्या इतका मी अभ्यासामध्ये पुढे नव्हतो. अच्छा. म्हणजे अगदीच आपल्याला गोल्डन मेडल मिळवायचे तसं काही नाही. पास होणे आणि जो आपला कामाचा भाग आहे तेवढा अभ्यास करणे असं होतं. बरोबर. आणि ह्या पॅरलल समांतर दुसरे वाचन वगैरे या गोष्टी असायच्या. हॉस्टेलला मजाही भरपूर केली. बरं. अगदी म्हणजे आमच्या काळात नेमकी रॅगिंग वगैरे बऱ्यापैकी संपलेली होती. ओके. त्यामुळे तो प्रकार नसायचा. पण तरी सिनियर ज्युनियर रिलेशन, हां. कधी वाद व्हायचे हॉस्टेलला, अगदी पोलीस स्टेशनपर्यंत काही काही मॅटर गेले ते इथं नाही सांगू शकत. पण आहेत त्या हॉस्टेलचे, प्रत्येक हॉस्टेलला घटना घडतात तशा. बरोबर. आणि ते हॉस्टेल लाईफ छान होतं. आजही मिस करतो एकदम. आम्ही जेव्हा मित्र भेटतो तेव्हा ते दिवस निघतात. अगदी तुम्ही जसा प्रश्न विचारला तसंच कोणीतरी हॉस्टेलचा काही विषय काढतो आणि नंतर पुढचा वेळ कसा जातो कळत नाही. ओके. एवढी सगळी सर हॉस्टेलमध्ये मजा मस्ती आणि जो काय अभ्यास वगैरे हे सगळं MBBS करत असताना प्रतिभाचंद्र नेमकी तुम्ही कधी लिहायला घेतली कादंबरी आणि ती केव्हा पूर्ण झाली? किती वेळ लागला त्याला? बघा, पुस्तक प्रतिभाचंद्र तसं पहिला पेन उचलला 2015 मध्ये. ओके. 2015ला पहिली स्टार्टिंग सुरू केली. पण ते कुठेतरी आतमध्ये रुजलेल्या गोष्टी होत्या सर. ते एका दिवसात आलेलं नाही किंवा आज वाटलं पुस्तक लिहू आणि लिहायला सुरुवात केली असं नाही. मुळात वाचनाची आवड माझी शाळेत असल्यापासून होती. अगदी 5वी 6वीत असल्यापासून पुस्तक वाचायचो. मला अजून आठवतं, मी 7वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात अण्णाभाऊ साठे यांचं समग्र वाङ्मय वाचलं होतं. ओके. 7वीत. 7वीमध्ये 7वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. 6वीला काहीतरी मी युगंधर कादंबरी आणि श्रीमान योगी वाचले होते त्यावेळेस. अगदी ते 1200 1300 1400 पानांची पुस्तकं. म्हणजे ससा कासवाच्या कहाणी पासून किशोर मॅगझिन वाचण्यापर्यंत त्या मग कथा कादंबऱ्याकडे वळलो. आणि ती वाचनाची आवड होती. कुठेतरी ते डोक्यात ते साचत जात होतं लहानपणीपासून. आईला वाचनाची प्रचंड आवड होती माझ्या. आणि ती आवड म्हणजे म्हणलं, वडील कला शिक्षक आणि आईला वाचनाची आवड. काही फार आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठं नव्हतं. साहित्यिक विषयाचं नव्हतं. फक्त आईला वाचनाची आवड आणि वडिलांचं चित्रकला बॅकग्राऊंड. बरोबर. घरचा आपला शाळेचा अभ्यास सांभाळत आई वाचन म्हणजे जे पुस्तक वाचायची ते मला वाचायला द्यायची. ते तेव्हापासून कुठेतरी साठत होतं. 11वी 12वी किंवा मेडिकलला असतानाही ह्या गोष्टी सुरूच होत्या. फक्त आपलं कामाचं जे प्रोफेशन आहे ते सांभाळून बाकी अवांतर वाचन वगैरे असायचं. ओके. तेव्हा डोक्यात एक गोष्ट सुरू होती की वाचले आपण, फार प्रचंड नाही, म्हणजे तसं तर फार लेजंड लोक असतात खूप वाचणारे, खूप अभ्यास करणारे, पण लिहावं वाटायचं. म्हणजे एक आतली गोष्ट अशी आहे की मी अगदी शाळेत असताना 5वी 6वीला असताना ज्या किशोर किशोर मासिक वाचायचं, त्यावेळेस मला वाटायचं की नाही, आपण पण अशी कहाणी लिहायला पाहिजे काहीतरी. साधीच गोष्ट, सशा कासवाची गोष्ट असेल तर वाटायचं की आपण असं लिहावं. मग जेव्हा पुस्तकाचा परिणाम म्हणजे मी नॉट विदाउट माय डॉटर ही कादंबरी वाचली होती, मी 6वी 7वीला असेल. तर त्यावेळेस वाटलं की नाही, आपण अशा पद्धतीची कहाणी लिहायला पाहिजे. म्हणजे लिहायची इच्छा कुठेतरी व्हायची. सुरुवात नाही केली त्या काळात, नाही केली, मेडिकलमध्ये असताना नाही केली, पण आतून काही वाचले वाटायचं नाही, आपण लिहिलं पाहिजे. आतून कुठेतरी ते सुप्त इच्छाशक्ती होती. पण डोक्यात एक गोष्ट होती की आधी आपलं प्रोफेशन पूर्ण करूया. आधी प्रोफेशन म्हणजे माझी आईचंच उदाहरण सांगतो की आई नेहमीच म्हणायची की आपल्या ताटात आपण समजा फक्त भाजी वाढली तर तू भाजी नाही खाऊ शकत, फक्त दहीच वाढलं तर फक्त दही नाही खाऊ शकत, भाकर लागते. पण नुसती भाकर आपण खाऊ शकतो बाकी काही नसलं तरी. ती भाकरी म्हणजे आपलं मेन प्रोफेशन जे आहे, जे डॉक्टर इंजिनियर जे काही उत्पन्नाचं साधन आहे, ती मेन आपली भाकरी आधी बनवायची. त्यानंतर तुला किती चटण्या खायच्या सोबत ते तुझी इच्छा. ते लिखाण साहित्य ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याला समांतर आहेत त्या गोष्टीला. आधी मूळ भाकर. सो मी आधी MBBS पूर्ण होऊ दिलं. 2015ला मी बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर मग जो डोक्यात सुप्त विचार होता की आपल्याला लिहायचं काहीतरी लिहायचं आणि जे लिहायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असावं. डोक्यात हा एकच थॉट होता, काय लिहायचं काही विचार केलेला नव्हता. मग महाराज आले, महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज नजरेसमोर ठेवून मग लिहायचं. मग जशी गंगा अवतरते तसा तिथून पहिला थॉट आणि मग प्रतिभाचंद्रचा प्रवास आहे आतापर्यंत. ओके. म्हणजे MBBS पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तो विषय डोक्यात घेतला आणि मग तिथून सुरू केली. प्रतिभाचंद्र लिहिताना किंवा त्या प्रोसेसमध्ये अशी एखादी आठवण आहे का जी तुम्हाला आजही आठवली तर असं वाटतं की
म्हणजे हे कसं झालं किंवा आश्चर्यचकित होता आपण, असं काही आठवण आहे का म्हणजे एखादी? तसं म्हटलं तर अख्खं प्रतिपश्चंद्रच मला दिव्य वाटतं पुन्हा Okay. एकदा. म्हणजे तुम्ही जर मला अगदी परत ठरवून लिहायला सांगितलं 10 लाख 20 लाख दिले आणि मला म्हटले तू हेच पुस्तक डबल लिह, तर मला तर ते शक्य होणार नाही. नाही. ओके. त्यातलं एक पानही मला डबल लिहिणं शक्य नाही, ओके. कारण तो प्रवास फार वेगळा होता. मी विचार केला नव्हता की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं. तर लिखाण म्हणजे ते अंधारात म्हणजे अंधाऱ्या धुक्यात फोर व्हीलर चालवण्यासारखं आहे. तुम्हाला फक्त 10 मीटरपर्यंत दिसतं. बरोबर. तो 10 मीटर प्रवास पार केला की आणखी 10 मीटर दिसतं. असं करत करत तो प्रवास पार पाडलेला आहे. आणि प्रतिपश्चंद्र आव्हान हे होतं की डोक्यामध्ये फक्त हे होतं की लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, कुठले रिसोर्सेस वापरायचे, काहीही माहिती नव्हतं. सगळ्यात मेन म्हणजे या लिखाणाच्या काळात मी जॉब किंवा प्रॅक्टिस नाही केली. ओके. म्हणजे 4 वर्ष मी आज जे फळ 10 वर्षानंतर मला रोज चाखायला मिळते, त्याचं मेन कारण म्हणजे 4 वर्ष मी जॉब प्रॅक्टिस माझी काहीही केलेली नव्हती. MBBS पूर्ण होऊन सुद्धा पूर्ण आपण होऊन कुठेही प्रॅक्टिस केली नाही. नाही केली. ओके. त्यासाठी फक्त लिखाण फुल करायचं होतं. डेडिकेशननी फक्त तुम्ही पूर्णपणे. पुस्तकच लिहिलं. 4 वर्षात 2015 ते 19 हा 4 वर्षाचा तो काळ आहे. त्यातील पहिल्या 1 वर्षात फक्त कच्चा आराखडा तयार करण्यात गेला. म्हणजे आपण स्केलेटन जे म्हणतो, फक्त सांगाडा तेवढा उभारण्यात गेला. ओके. त्यानंतर मग आणखी गोष्टी ॲड होत गेल्या, कमी होत गेल्या, बरेच पानं फाडली, नवीन पानं लिहिली, मित्रांशी विचार विमर्श डिस्कशन केलं. यातील आव्हानात्मक म्हणजे तसा विचार केला तर आर्थिक गोष्टी होत्या, कारण मी सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या, पण लिहायचं होतं. म्हणजे काही काही ठिकाणी असं वाटलेलं आहे की मी हे का करतोय, हा प्रश्न याच्या डोक्यात आलेला आहे. मी हे का करतोय, का लिहितोय, जायचंय कुठपर्यंत. मी प्रस्तावनेमध्ये पण लिहिलं बघा, याच्या हे कहाणी लिहिते वेळेस जे दुःख आहे ते माझ्यासोबत, यातील आनंद आहे तो तुमच्यासोबत. त्यामधल्या गोष्टी काय होत्या ते मी कधीच बाहेर जाहीर नाही केलेल्या. पण झाला प्रवास पूर्ण पार पडला. आणि त्या पूर्ण प्रवासात एकदाही असं वाटलं नाही की हे सोडून द्यावं. म्हणजे वाटायचं की का करतोय, पण सोडून द्यावं असं कधी वाटलं नाही. त्यातून एक गोष्ट वाटायची की ज्या दिवशी वाचतील हे प्रेक्षक ना, तेव्हा एक लाट तयार होईल. एखादा प्रसंग लिहिते वेळेस मला वाटायचं की वाचक कसा रिॲक्ट होईल त्याच्यावर. पुरुष असला तर कसा रिॲक्ट होईल, स्त्री असली तर कसा रिॲक्ट होईल, लहान मुलगा कसा रिॲक्शन देईल. तर म्हणजे हा विचार करून लिहायचो आणि ते होत गेलं सगळं. या सगळ्या प्रवासात सर आपण प्रस्तावनेतच मित्रांचा उल्लेख केला आहे आणि मित्रांबद्दल आपण सारखे बोलत असता, कारण अर्थातच आपण MBBS झाल्यानंतर हॉस्टेलवरती राहून या सगळ्या गोष्टी लिहित होता. तिथे काही घरच्यांचा संबंध तसा काही येत नव्हता. हे नेमके मित्र कोण आहेत आणि यांचा या प्रवासात काय योगदान आहे त्यांचं? बघा, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की प्रतिपश्चंद्रमध्ये म्हणजे पुस्तकामध्ये आदित्य नावाचा कॅरेक्टर आहे. रवी कुमारचा तो एकदम जवळचा मित्र आहे. बरोबर. केदारनाथ कादंबरीमध्ये श्रेयस नावाचं एक पात्र आहे इंडियन आर्मीमध्ये, ते मित्र दाखवलेले आहेत. आणि सरकारी दवाखान्यामध्ये आता अमरचा धनंजय मित्र आहेच, पण डॉक्टर जोशी म्हणून एक आहेत, त्यांचं वय 60च्या आसपास आहे डॉक्टर जोशींचं. अमर हा एक 25-26 वर्षाचा तरुण आहे. तर तरी यांची दोस्ती आहे. माझ्या 3ही पुस्तकामध्ये मैत्रीला जागा आहे, स्थान आहे. आणि ते मित्र म्हणजे असं नाही, ते म्हणजे प्रॉपर मित्र आहेत एकदम. त्यांचं बोलणं पुस्तकामध्ये एकदम असं मी हातचा राखून ठेवलेलं नाही कुठलं. याचं कारण की तशी मैत्रीची लाईफ माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. म्हणजे माणसाचं आयुष्य सुदृढ करण्यामध्ये जे घटक असतात त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबानंतर मित्र. तर सुदैवानं मित्र मला भरपूर मिळाले. असं म्हणतात की जर 6 की 7 वर्ष जर तुमची मैत्री असेल सलग, तर ते नातं भावाचं नातं बनतं पुन्हा. तर आम्ही सगळे 15-16 वर्षापासून सोबत आहोत, अगदी त्या दिवसासारखे आजही. तर या लोकांमुळे गोष्टी समजणं, जग मी काय म्हणतो, मी खेडेगावातून मोठ्या गावात आलेलो होतो, अशा वेळेस या लोकांची मदत झाली. परिस्थितीला समजून घेणं, अगदी परीक्षा, माझा रूम पार्टनर होता, अगदी उद्या परीक्षा असेल, मी जर झोपलो असेल, कधी कधी करायचो कंटाळा, तर तो अगदी हाताला धरून लाता घालून उठायचा की काय अभ्यास कर, परीक्षा आहे म्हणून, नंतर झोपता येईल. एवढी खास दोस्ती, एकदम खास मैत्री. आणि आता हा प्रसंग मी पहिल्यांदा सांगतो, कारण कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न असा कोणीतरी विचारला की मैत्रीबद्दल, माझ्या की मैत्री किंवा मित्रांबद्दल. तर माझा रूम पार्टनर जो होता डॉक्टर अजित हांगे, आता कोल्हापूरला कार्डिओलॉजिस्ट आहे. एक श्रीकांत घुगे, इथेच मिरजमध्ये ॲनेस्थेसिस्ट आहे. दुसरे डॉक्टर शिवराज कल्याणकर, इंडियन आर्मीमध्ये मेजर आहे सध्या.
बाकी डॉक्टर अमर होळंबे यूरोसर्जन आहे, म्हणजे सगळे मेडिकल फील्डमध्ये सगळे आपापल्या वाटेने पुढे गेले आहेत. त्यातील एक अनुभव असा की साधारणपणे रात्री 2च्या आसपास आम्ही लायब्ररीवरून आलो होतो. लायब्ररीवरून अभ्यास करून हॉस्टेलला आलो. परीक्षेचाच काळ असावा, उन्हाळ्याचे दिवस होते. ओके. आणि आलो आणि मी रूममध्ये बसलोय आणि माझा मित्र डॉक्टर अजित हांगे तो बाहेर गेला होता. तो आला, मला म्हणे आपण चक्कर मारून म्हणे, फिरून ये म्हणे आपण कुठेतरी, जस्ट पार्क रात्री 2 वाजता फिरून ये, म्हणजे हॉस्टेलमध्येच तिथल्याच पोर्चमध्ये वगैरे फिरून यायचं. म्हटलं मला कंटाळा खूप आला, झोपतो म्हटलं. मी अगदी पांघरून म्हणजे फॅन वगैरे फुल करून झोपलो मी. आणि नाही म्हणे चलच, म्हणजे बाहेर चल, आपण बाहेर जाऊया. मग ठीक आहे चल म्हटलं. आम्ही बाहेर गेलो आणि प्रचंड मोठा आवाज झाला रूममध्ये. मी येऊन पाहिलं, परत आम्ही धावत आलो तर एक्झॅक्ट ज्या ठिकाणी मी झोपलो होतो ना तिथे फॅन पडला होता रूममध्ये, सिलिंग फॅन वरचा पडला होता. तिथे माहित नाही कुठेतरी त्याचा सिक्स सेन्स असेल काय असेल, ज्या ठिकाणी माझं डोकं होतं त्याच ठिकाणी तो फॅन पडलेला होता. आणि विदाऊट रिझन तो माझ्या आधी झोपी जाणारा माणूस तो मला म्हणतो की आपण जस्ट फिरून येऊ रात्री 2 वाजता. हो 2 वाजता. आणि वाचलो मी त्या दिवशी. योगायोग. म्हणजे ही मी काय मला अचानक ही आठवण आठवली इतक्या वर्षानंतर. तर मित्रांचं हे असं योगदान आहे. अच्छा सर, प्रतिपतचंद्र लिहिताना त्यात रायगड किल्ल्याबद्दलचा उल्लेख आहे किंवा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असेल, 8 डे क्लॉक असेल, वेरूळची लेणी असतील, या सगळ्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन आला आहात बऱ्याच वेळा त्या पुस्तकाच्या लिखाणाच्या दरम्यान. तर स्वतः जाण्याची काय गरज बसली? कारण ही सगळी जी माहिती आहे ती इंटरनेटवर सुद्धा आपल्याला मिळाली असती, पण तुम्ही तसं नाही केलं. ज्या त्या प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून गेलात, यामागचं कारण काय होतं? बघा, कहाणीमध्ये जेव्हा तुम्ही प्रतिपतचंद्र वाचता किंवा माझी कुठलीही कादंबरी वाचता, हे म्हणजे स्वतःचं कौतुक म्हणून नाही, पण तुम्हाला वाचते वेळेस एक गोष्ट फील होते, जाणवत राहते की तुम्ही वाचक राहत नाहीत, तुम्ही त्या कहाणीचा भाग होऊन जाता. असं वाटतं की तो डॉक्टर रविकुमार, डॉक्टर सिद्धार्थ किंवा अमर यांच्यासोबत तुम्ही त्याचा हात धरून तुम्ही फिरताय. इतका त्यामध्ये जिवंतपणा वाटतो. ती भाषाशैली आहे. ते कधी येतं जेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन आलोय, मी ते स्वतः ती गोष्ट अनुभवली. जेव्हा मी गुगल मॅप वापरून लोकेशन डिस्टन्स वगैरे करता येतं. म्हणजे आता राजभवन आहे, राजभवनामुळे मला प्रवेश मिळालेला नव्हता, राजभवनाबद्दल लिहायचं, ते मी गुगल मॅप वापरून इंटरनेट वापरून ते फोटो पाहून मी ते केलं. पण रायगड आहे तर ते पण करता आलं असतं, पण एक इच्छा होती की आपल्या कहाणीचा जो मुख्य गाभा जो आहे, जे सिंहासन ज्या ठिकाणी आहे ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघितलेलं चांगलं. तो जो अनुभव असतो ना तो फार छान असतो. कहाणीमध्ये माझी कहाणीची सुरुवात होते नागपूरपासून. नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर मुंबई, त्यानंतर अलिबाग आहे, अलिबाग नंतर चिदंबरम मंदिर, त्यानंतर हम्पी आहे, वेरूळच्या लेण्या आहेत, रायगड आहे. हा अख्खा जो प्रवास आहे ना, हा जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन बघता, स्वतः अभ्यास करता त्या ठिकाणचा, ते दगडांचा, त्या मातीचा कलर कसा आहे, वाहतं पाणी कसं दिसतं, हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघता, ते रायगडाच्या पोटाला चिकटलेले ढग, ते पाहिल्यानंतर तो जो जिवंतपणा आहे तो लिहिण्यात, तो असा पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ पाहून नाही जमत. आणि त्यामध्ये एक अनुभव फार सुंदर आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहण्याचा. साधारण मी लिहित असताना 8 डे क्लॉकचा तुमचा उल्लेख केला. तर 8 डे क्लॉकबद्दल मला माहिती समजली. भारतामध्ये फार ठराविक 2-3 शेवटच्या त्या 8 डे क्लॉक शिल्लक आहेत, ज्यांना ग्रँडफादर्स क्लॉक म्हणतो. अगदी 5.5, 6, 10 फूट उंच असतात. आणि मला एक समजलं की एक वॉच अशी आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सध्याचं, त्यामध्ये ती वॉच आहे. मग मी वॉच गुगलला टाकलं, गुगलवर ते फोटो वगैरे आले, त्यामध्ये तमिळ आकडे होते. ते थोडं वेगळं वाटलं मला. फोटोवर पाहिलं, नेटवर भरपूर माहिती आहे, पण नाही म्हटलं आपण हे प्रत्यक्ष पाहायचीच, जे काय असेल. इथे तर सगळं डिटेल मिळते मला, प्रत्यक्ष पाहायचं. कारण कहाणीमध्ये असं आहे की तो माझा कहाणीचा नायक त्या 8 डे क्लॉक सेंटर लाईन त्या वॉचभोवती असं फिरवून पूर्णपणे बघतोय. तर मला ते प्रत्यक्ष पाहायचं होतं. आणि तो एवढं आत्ताही आठवत, मी आता डबल नाही करू शकत ते. म्हणजे संध्याकाळी 4 वाजता नागपूरवरून बस होती, नागपूर पुणे. ती इथे सकाळी पुण्यामध्ये सकाळी 4ला पोहोचली. 1 तास शिवाजीनगर बस स्टँडला थांबलो. 5 वाजता दुसरी गाडी, मुंबई गाडी होती, मुंबई सेंट्रलची. मग तिथे बसने तिथे गेलो. साधारण 10-11 वाजले होते काहीतरी. तिथे गेल्यानंतर फ्रेश झालो बस स्टँडवर आणि नेमकंच वस्तू संग्रहालय उघडलं होतं. तिथे गेलो आणि पुढचा 1 तास फक्त मी ती वॉच पाहत होतो, पूर्ण फिरून त्यातले आकडे कसे आहेत. तसं मी आत्ता लास्ट टाइम डबल पाहायला गेलो, मी 5 मिनिटात बघितली माझ्या फॅमिलीला दाखवण्यासाठी. पण तिथे मी 1 तास फक्त फिरून पाहायचो. हे आकडे असे आहेत, ती ह्याच्यावरचं लाकडी कोरीव काम असं आहे,
मग खाली देवतांच्या 10 मूर्ती आहेत त्याच्यावर, मग हे दशावतार असावेत का. नंतर समजलं की नाही ते शिवाचे 10 रूप आहेत ते महादेवाचे. मला आधी वाटलं की ते फार आधीची असावी एकाच वेळची, पण नंतर समजलं की काच नंतर बसवलेली आहे, मधलं डायल जुनं आहे, खालची नक्षी शब्द नंतरच्या काळात बनवलेली. म्हणजे हे अभ्यास केला आणि पुन्हा त्याच रूटने बॉम्बे सेंट्रल, पुणे, नागपूर. म्हणजे फक्त ते 1 तास पाहण्यासाठी मी 3 दिवस जवळपास प्रवास केला. पण या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्यातून समजल्या. हो. तर तुम्ही आता राजभवनाचा उल्लेख केला. राजभवनाच्या, मुंबईतील राजभवनाच्या खाली एक मोठं भुयार आहे असा आपण पुस्तकात उल्लेख केलेला आहे. CST रेल्वे स्थानकाच्या खाली भुयार आहे असा आपण उल्लेख केलेला आहे. आणि नेमकं वेळोवेळी त्याच्यानंतर जेव्हा मला आठवतंय 2016च्या दरम्यान ऑगस्ट सप्टेंबरच्या महिन्यात राजभवनाच्या खाली मोठं भुयार सापडलं ॲक्च्युअलमध्ये. त्याच्यामध्ये 13 खोल्या वगैरे होत्या. तर हे सगळी भुयारं नंतर वेळोवेळी सापडली, प्रत्यक्षात सापडली. तुम्हाला ही अगोदरच कशी काय माहिती होती? या भुयाराबद्दल काय होतं, काय कहाणीच्या अनुषंगानं काही गोष्टी वाचन सुरू होतं. मला काही ब्रिटिश लेखकांनी लिहिलेली पुस्तकं त्या काळात मिळाली होती. आणि 2015मध्ये जेव्हा मी माझं घर त्या माझ्या 10 बाय 10च्या खोलीत बसून मी लिखाण करत होतो, तेव्हा लिहिलं होतं की राजभवनाच्या खाली एक भुयार आहे. त्याचा आकार इतका मोठा आहे की त्यामध्ये तोफासुद्धा ठेवल्या जाऊ शकतात. तर 1 वर्षाच्या आत तोफाही सापडल्या त्या ठिकाणी. आणि तो दरवाजा, त्या लावलेल्या साखळ्या बघितली ना आम्ही, मोठं भुयार सापडलं. हो, बरोबर. त्यामध्ये तर म्हणजे ती आहे राजभवनाची, ती आहे. त्यानंतर मुंबईच्या GS मेडिकल कॉलेजच्या खाली एक भुयार आहे असं लिहिलं. अजून पण त्यात वाक्य, ते कादंबरी लिहून 6 वर्ष झालेत. त्याच्या आधी 3 वर्षापूर्वी लिहिलेली मार्केटमध्ये येण्याच्या आधी, की एक भुयार आहे ते 150 मीटरवर गेल्यानंतर त्या ठिकाणी थांबतं असं लिहिलं. तर स्पष्ट आता सेम तसंच सापडलेलं. बरोबर. त्यामध्ये हे पण लिहिलं होतं की CSTच्या खाली जिथे हजारो लोक, लाखो लोक रोज प्रवास करतात, त्यांच्या खाली एक प्रचंड मोठं भुयार आहे. आत्ता बऱ्याच न्यूज चॅनलला ती बातमी दिसते. 8 दिवसापूर्वी ती गोष्ट पुढे आलेली आहे की असं भुयार आहे आणि ते अगदी चांगल्या सुस्थितीत आहे. मी त्यात हे उल्लेख केलेला आहे की ते आजही वापरात आहे. अगदी मोठी लिफ्ट खालून जाऊ शकते. आणि CSTचं भुयार रिझर्व्ह बँकेशी अंडरग्राऊंड कनेक्टेड आहे, हे सगळं लिहिलं आहे. न्यूज चॅनलवाले सध्या अगदी खुशी आनंदाने सांगत आहेत की हे सापडलं असं, पण ॲक्च्युली 6-7 वर्षापूर्वी मी ते लिहून ठेवलेलं. पण त्याचे कुठेतरी संदर्भ असं अंदाजानं नाही लिहिलेलं. आता एक महत्वाची आणखी एक भुयार आहे जे अजून बाहेर नाही आलेलं, येणार 100% येणार मुंबईत. यस. मुंबईचं जे इंडियन पोस्ट ऑफिस आहे, मुख्यालय आहे ना, त्याच्या खाली एक भुयार आहे. आणि ते भुयार पोस्ट ऑफिस पासून फोर्टपर्यंत जातं. अगदी मोठं भुयार आहे. ते भुयार निर्माण करण्याचं कारण काय होतं, कदाचित आजच्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही माहिती नसेल की आपल्या खाली इतकं मोठं भुयार आहे. ब्रिटिशांनी इमर्जन्सीमध्ये जर काही अडचण आली, समजा जसं 1857चा उठाव झाला, त्यावेळेस बऱ्याच वाईट घटना घडल्या, किंवा म्हणजे इंग्रजांची काही घरं जाळण्यात आली, मारण्यात आलं कानपूरला वगैरे, त्याला पर्याय म्हणून त्यांनी एक समजा इमर्जन्सी काय आलीच समजा, तर पळून जाण्यासाठी लवकरात लवकर निसटण्याचा मार्ग म्हणून ते अंडरग्राऊंड ते भुयार, आणि ते डायरेक्ट ते बाहेर निघायचं आणि जहाजात बसून बाहेर पडायचं, अशा पद्धतीने ते बांधलेलं आहे. पण माझी अपेक्षा आहे लवकरात लवकर ते बाहेर यावं. ज्या दिवशी बाहेर येईल त्या दिवशी मी परत येईल उघड, त्या दिवशी आपण दुसरा पॉडकास्ट घेऊ. चालेल. सर, आपण प्रतिपश्चंद्र पुस्तकाची प्रवास पाहिला, ते कसं बनवलं तुम्ही, कसं ज्या त्या स्थळी जाऊन पाहून त्या गोष्टी बारीक सारीक निरीक्षणं नोंदवून आपण ते पुस्तक लिहिलं. पण सर कसं आहे, पहिलंच पुस्तक लिहायला घेतलं होतं तुम्ही, MBBSचं शिक्षण सुरू झालं होतं, संपलं होतं त्या दरम्यानच्या काळात. पण पहिलं पुस्तक लिहिणं सोपं तसं म्हणता येईल, पण ते प्रकाशित करणं खूप मोठा टास्क असतो. ते वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाणं, त्यांना माझं पुस्तक कसं चांगलं आहे, कशी स्टोरी चांगली आहे हे पटवून देणं, हे काही सोपी गोष्ट नाही आहे. हे सगळं कसं मॅनेज केलं तुम्ही? पहा सर, ज्यावेळेस कादंबरी लिखाण पूर्ण झालं, डोक्यामध्ये फक्त लिहायचं एवढी एकच गोष्ट होती. पुढं काय होणार, याचं काय पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, एकदाही विचार आलेला नाही. ज्या दिवशी लिखाण संपलं ना, त्या दिवशी पहिला विचार आला की आता पुढं काय करायचं याचं. आपण तर हे जन्माला घातलंय, पण याचं पुढं काय करायचं. तर त्या अँगलला मग म्हणजे एवढी बेसिक गोष्ट होती ती, मला पुस्तकाचं कव्हर पेज बनवायचं होतं. कव्हर पेज, त्यासाठी मी नागपूरमधील एका भिंती रंगवणाऱ्या माणसाकडे गेलो होतो की याचं कव्हर पेज कोण बनवून देईल म्हणून. बरं, भिंती रंगवणाऱ्या म्हणजे मला माहितीच नाही पुढं काय करायचं ते. प्रोसेस म्हणजे त्या बाबतीत एकदम शून्य माहिती होती. एक गोष्ट माहिती होती की पुण्यात
आल्याशिवाय पर्याय नाही या गोष्टीला. हां. इथे बाहेर मी नागपूरला विचारलं, तिकडच्या बरेच मग शोध सुरू झाले कुणाकडे जायचं पुस्तक घेऊन. आर्थिक गणित तर मला म्हणजे अगदी शून्य माहिती होती. ओके. पुस्तकांचं गणित कसं असतं डोक्यात कसं होतं. 4 वर्ष विदाऊट जॉब केलेलं आहे सगळं. आता मला ते कुठंतरी जोपर्यंत मी लिखाण करतोय तोपर्यंत ते माझं पॅशन आहे. बरोबर. ज्या दिवशी माझं लिखाण पूर्ण होईल आता तो माझा व्यवसाय सुरू झाला. हो, बरोबर. म्हणजे हे मी फार स्पष्टपणे म्हणतोय. हो, बरोबर. प्रत्येक लेखकाने असंच केलं पाहिजे. शेवटची ओळ लिहीपर्यंत मी 100% प्रयत्न करून लिखाणाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. बरोबर. ज्या दिवशी लिखाण पूर्ण झालं त्यानंतर त्याचं आर्थिक गणित सुरू झालं पाहिजे. बरोबर. तर मग माझ्या बाबतीत ते सुरू झालं. पण पुढं काय करायचे रस्ते बंद होते. म्हणजे इतकं होतं की एका व्यक्तीने मला सांगितलं की प्रूफ रिडिंग करून घ्या. तर तो काय प्रकार असतो मला माहिती नव्हतं. बरं. प्रूफ रिडिंग म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं. तर मग नागपूरवरून मग पुण्याला आलो. पुण्यामध्ये जवळपास 6 महिने सर मी माझे ते लिहिलेलं जे होतं झेरॉक्स ज्या होत्या ना, आधी हाताने लिहिलं होतं. 3 वेळेस लिहिलं पुस्तक बरं प्रतिपश्चंद्र हाताने. त्यानंतर मग त्याचे टायपिंग करून घेतलं. फार मोठी कहाणी एकदम अगदी धडपडत काहीच माहिती नव्हतं. जे टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट असते ना त्यांच्याकडून मी ते टाईप करून घेतलं होतं. अच्छा. एखाद्या अशा म्हणजे अधिकृत लेखक त्यांच्याकडून नाही. मग ते घेऊन पुण्यात आलो. बऱ्याच ठिकाणी फिरलो. काय व्हायचं आता मी आज ह्या गोष्टी बोलतोय त्यावेळेस फार कंडिशन वाईट होती. त्यावेळेस माझं वय किती 27-28 वर्ष वय असेल. तेव्हा मी जेव्हा जायचो तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा असायचा की ज्या पब्लिकेशनकडे गेलो किंवा म्हणजे एकतर कोयाडे हे आडनाव त्यांनी कधीच ऐकलेलं नाही. बॅकग्राऊंड काहीच नाही, कुठलंच नाही. ह्याच्या आधी कुठलं पुस्तक लिहिलंय त्याचं नाव नाही की काय प्रसिद्ध झालंय कुठल्या न्यूजपेपरला काही बातमी आहे किंवा माझं साधी एक ओळ पण कुठल्या मासिकात नाही किंवा म्हणजे कुठेच नाही, माहीतच नाही. फार ते फेसबुकवर 4 ओळी लिहिणार. तर मग त्यामुळे ते इतकं मोठं जरी मी लिहिलेलं घेऊन त्यांच्याकडे जायचो ना त्याला विश्वास बसायचा नाही की 1-2 पब्लिक प्रकाशकांनी अगदी दारातून बाहेर पाठवलेलं आहे. नामांकित प्रकाशन संस्था आहेत पुण्यातील. पण तेव्हा फार वाईट वाटायचं. मला अजून आठवतंय अगदी पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावर मी एका ठिकाणी साईडला बसून असं रडलो होतं. असं ते हातात करायचं काय. 4 वर्ष पूर्ण वाया घातलेत ना. काहीच माहीत नाही पुढं काय करायचं. मग अशा वेळेस शोधत असताना शरद तांदळे सरांची माझी भेट झाली. रावणचे लेखक त्यांचं नेमकंच रावण पुस्तक आलं होतं आणि त्यांना मी भेटलो. आमची 3-4 मीटिंग झाल्या. दरवेळेस मी भेटायचं. मला भीती वाटायची की एवढं लिहिलंय सगळं. त्यांचं पहिलंच पुस्तक प्रकाशन संस्था. मी त्यांना बोलून पण दाखवलं. सर म्हणलं एवढं मोठं तुमच्या हाती माझं पुस्तक देतोय म्हटलं. एक असतं ना थोडं भीती वाटायची गोष्ट असते. ते म्हणजे डॉक्टर विश्वास ठेवा म्हणे माझ्यावर. मोठा भाऊ आहे म्हणे तुमचा. काही काळजी करू नका तुम्ही द्या म्हणे मला वाचायला त्या गोष्टी सगळ्या. मग मी माझं कौतुक सुरू केलं होतं की मी 2-3 मीटिंगमध्ये माझं पुस्तक असं आहे फार छान आहे त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होतो मी. एका दिवशी संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता मला पुण्यावरून नागपूरला निघायचं होतं. 5 किंवा 6 वाजता सरांच्या हातात मी ते माझं लिहिलेलं पूर्ण गठ्ठा दिला. आणि ते म्हणे की मी तुमचं गेल्या 2 महिन्यापासून ऐकतोय म्हणे. माझं पुस्तक एवढं छान आहे एवढं कौतुक करत आहे. ठीक आहे म्हणे मी वाचतो म्हणे. 1 महिनाभर टाईम द्या वाचेल आणि जर आवडलं पुस्तक तर ठीक आहे, नाही आवडलं तर मी शिवाय पण तुम्हाला घालाय मागं पुढे बघणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं त्यांनी. कारण आपणच आपल्या पुस्तकाचं कौतुक करणं त्यांना आवडलं नव्हतं. म्हणलं ठीक आहे सर म्हटलं इतकं काय. मी ट्रॅव्हल्समध्ये बसलो नागपूरला निघालो. सकाळी 4 वाजता तांदळे सरांचा फोन आला लगेच. हो पहाटे. बरोबर. डॉक्टर परत या म्हणून आपण लगेच कामाला सुरुवात करतो. त्यांनी रात्रीतच पुस्तक वाचलं पूर्ण. ओके. अगदी ते म्हटले मी 10 पेजेस वाचले म्हटले. नंतर मग कंट्रोल राहिलंच नाही माझ्यावर. अगदी माझी लाईट बंद केली तर माझी मुलगी झोपत नाही पण मी ती लाईट सुरू करून ठेवून पूर्ण रात्रीतून पुस्तक वाचलं. आणि अगदीच मी पुढच्या आठवड्यामध्ये परत आलो. पुढचं आमचं सुरू झालं. म्हणजे तांदळे सरांनी पुस्तक छापायला घेतलं. जर ते नसते मिळाले तर कदाचित माझ्या अडचणी आणखी वाढल्या असत्या. न्यूरा पब्लिकेशनकडून पहिली आवृत्ती म्हणजे अगदी 25 आवृत्त्या त्यांच्याकडूनच छापल्या. तो मार्ग नंतर मोकळा होत गेला. पुढच्या गोष्टी सरांनी सगळ्या सॉल्व्ह केल्या. ओके. पुस्तक प्रकाशित तर झालं. त्यानंतर ते वाचकांनी एवढं डोक्यावर घेतलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रात माहीत झालात, प्रसिद्ध झालात आणि ते पुस्तकाची प्रसिद्धी आजही तेवढीच कायम आहे. पण रिसेंटली एक 6-7 महिन्यामागे याच पुस्तकावर आधारित जिओ हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर एक सिरीजही येऊन गेली किंवा ती आत्ता ऑलरेडी आहे. तर तुम्ही डोक्यात ठेवलं होतं का की या पुस्तकाच्या वरती सिरीज बनवायची किंवा सिनेमा बनवायचा, असं काही डोक्यात ठेवून बनवलं होतं की काय? बघा डोक्यात एक गोष्ट होती की मी म्हटलं ना किंवा पुढं काय होईल माहिती नव्हतं.
ह्या पुस्तकाचा प्रवास पुढचा कसा असेल, फक्त लिहायचं एवढी एक गोष्ट डोक्यात होती. पण लिहिते वेळेस मी काही गोष्टी काही अँगलनं विचार केला होता, की समजा उद्या जर हे पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं तर त्या अनुवादकाला फार अडचण येऊ नये. समजा या पुस्तकावर हिंदी भाषांतर झालं तर त्यांनाही सोपं जावं. समजा याच्यावर काही मूवी वेब सिरीजचं माझ्या डोक्यात नव्हतं, कधी मी विचार पण नव्हता केला. समजा याच्यावर कधी 10-20 वर्षानंतर मूवीचा काही जर प्लॅन बनला समजा, किंवा मी माझ्या कल्पनेत चित्रपट तयार केला की असा बनेल समजा, तर त्यावेळेस डायलॉग काय पाहिजेत, त्यावेळेस नायक काय बोलेल, नायिका काय बोलेल, व्हिलन काय बोलेल, ते डायलॉग मी आधीच लिहून ठेवले होते. फक्त जर म्हणजे होईल म्हणजे अपेक्षा खात्री नव्हती, पण एक होतं की समजा झालं तर त्यांना फार अडचण पडू नये म्हणून तशा पद्धतीने काही डायलॉग्स वगैरे लिहिलेले होते. आणि ते होत गेल्या पुढच्या गोष्टी. वेब सिरीज झाली आणि मराठीतलं पहिलं पुस्तक आहे, पहिलं आणि एकमेव म्हणता येईल. म्हणजे माझंच कौतुक मी करू नये, नाही बरोबर, ज्याची हिंदीमध्ये वेब सिरीज आहे, हिंदी वेब सिरीज आली. बरोबर. आणि सर याच्यानंतर ॲक्च्युली हे पुढचा प्रश्न घेण्याआधी या वेब सिरीजबद्दल आमची सगळ्यांचीच वाचकांची, त्यात मीही आलो, एक खंत आहे. ही वेब सिरीज खूप चांगली झाली आहे, पण सर ती एकाच सीझनमध्ये संपवली आहे. ती ॲक्च्युली पुस्तकासारखी थोडीशी डिटेल्ड असती, 2 सीझनमध्ये असती तर बरं झालं असतं. त्याचा काय पुढच्या सीझनचा वगैरे काही विचार किंवा काय? म्हणजे पुढचा जर त्यांनी जर सांगितलं लिहायला तर नक्कीच विचार करेल. 1-2 डिस्कशन झालेले आहेत आमच्या याच्याबद्दल. पण काय झालं की एकच सीझन येण्यामागचं कारण काय, काही शूटिंगच्या लिमिटेशन्स असतात, काही टायमिंगच्या असतात. शेवटी तो त्यांचा कॉल आहे, तो आपला म्हणजे प्रोडक्शन हाऊसचा त्यांचा कॉल आहे. त्यांनी जे बनवलं ते काय होतं, आपण मला एखादा प्रसंग पडद्यावर लिहायचा आहे की डॉक्टर रविकुमार त्या बोटीच्या डेकवर उभा राहून विचार करते, तर मी ते 5 पानं लिहू शकतो. पण ती पडद्यावर गोष्ट दाखवणं हे फार वेगळी गोष्ट असते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं फार छान केलेलं आहे. म्हणजे जिथपर्यंत पोहोचायला एखाद्या म्हणजे असे हजारो लोक आहेत आपल्या कहाण्या घेऊन मुंबईचे फेऱ्या करत असतात, त्यांचं आयुष्य जातं, तो कुठला दरवाजा ठोठवायचा हेच कळत नसतं. अशा वेळेस पहिलंच पुस्तक त्यांनी स्वतःहून संपर्क केला दशमी क्रिएशन्सनी, त्यांनी इंटरेस्ट दाखवला आणि त्या वेब सिरीज आणली. तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अच्छा, ओके सर. प्रतिपश्चंद्र पुस्तकानंतर 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये मोठा महाप्रलय आला होता. अनेक लोकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये दुर्घटना मोठी झाली. या दुर्घटनेवरती आपण केदारनाथ सतराजू नावाची कादंबरी लिहिली. तर मग एखाद्या काल्पनिक रहस्य कथेनंतर ही जी एखाद्या सत्य घटनेवर आधारित जे तुम्ही पुस्तक लिहिलं, हे कसं काय, हे केव्हापासून डोक्यात होतं? मग आता घटना घडली 2013ला. मी लिखाणाला सुरुवात केली 2015 ते प्रतिपश्चंद्र रूपाने. झालं असं होतं की मी 2013ला MBBS 3rd इयरला असताना माझी प्रॅक्टिकलची परीक्षा संपून मी गावाकडे गेलो होतो. रात्रभर प्रवास करून मी जेव्हा बीडला पोहोचलो, मला अजून आठवते, आईने सकाळी नाश्ता केला होता, TV लावला आणि TVवर बातम्या दिसू लागल्या की केदारनाथ येथे पूर आलेला, महाप्रलय आलेलं आहे. नंतर ते प्रचंड मोठे मोठे दृश्य समोर येऊ लागली, अगदी घरं, सगळं ते डोंगर खचलेला. आणि ती मी पाहू लागलो. मला जवळपास 8 दिवस सुट्ट्या होत्या मला त्यानंतर. तर काय करायचं, मी दुसरं कुठलंही चॅनल लावलेलं नाही, त्यात वाहत गेलो पूर्णपणे. सतत न्यूज चॅनलला फक्त आणि फक्त त्याच बातम्या बघायच्या. 8 दिवस मी केदारनाथ हा शब्द सोडला तर दुसरा टीव्हीवर काहीच पाहिलेलं नाही त्या काळात. त्या सगळ्या सुट्ट्या मी त्यामध्ये घातल्या. आणि त्यानंतर मग आलो परत माझ्या कामाला लागलो. तर ते कुठेतरी त्या गोष्टी आतमधून रिकॉल होत होत्या. हे असं झालं, तिथं तसं झालं, इथे 10 लोक मेले, इंडियन आर्मीनं कशा पद्धतीनं बचाव कार्य केलं. ती फेसबुक पोस्ट मी त्या काळात केल्या होत्या की फक्त हात तुटलेला सापडलेला आहे, असं बरंच विदारक चित्र होतं एकदम. नंतर मी विसरून पण गेलो, तो डोक्यात राहिला नाही विषय. MBBSचं फायनल इयर झालं, नंतर प्रतिपश्चंद्र पूर्ण आलं पुस्तक. त्याच्यानंतर 2017 मी एका व्यक्तीला भेटलो होतो जेव्हा प्रतिपश्चंद्राचं काम सुरू होतं. त्या नागपूरमध्ये म्हणजे बीडलाच येते वेळेस ट्रॅव्हलिंगमध्येच. तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 11 लोक त्या महाप्रलयात गेले होते. तो एकटाच व्यक्ती वाचलेला आहे. आणि आमचं बोलणं झालं, त्यांनी त्यांची कहाणी सांगितली आणि ते सांगत असते वेळेस मला ते पुन्हा रिकॉल झालं. आणि त्यावेळेस ठरवलं की याच्यावर आपण लिहायचे पुढचं पुस्तक. अच्छा. आणि मग नंतर पुन्हा एकदा ते पुन्हा न्यूज पाहणं बघायला सुरुवात केली, नेटवर माहिती वगैरे पाहिली आणि मग पुन्हा तिथून पुढे मग केदारनाथचा प्रवास लिखाणाचा. अच्छा. तो त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तो सुरू झाला प्रवास. ओके सर, केदारनाथ वाचून अनेक जण असं म्हणतात की आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळाली किंवा आत्महत्या करण्यापासून परावृत्त झालो वगैरे.
इवन केदारनाथ पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यानचा एक प्रसंग आहे, तो काय होता नेमका आम्हाला सांगितलं तर. केदारनाथ कादंबरीचा जो बेस आहे, जो मूळ धागा जो आहे ना, कहाणीचा पाया आहे होप, म्हणजे जगण्याची इच्छा. अच्छा. तो मूळ बेस तो आहे, त्याच्यावरती पूर्ण इमारत उभारलेली. कहाणीचा जो नायक आहे डॉक्टर सिद्धार्थ, तो एका प्रचंड मोठ्या प्रलयातून गेलेला आहे. कादंबरीमध्ये आहेत गोष्टी सगळ्या. कादंबरीचा जो नायक आहे तो एका फार मोठ्या प्रलयातून वाचलेला आहे आणि त्याची ती जिवंत राहण्याची त्याचं तर स्ट्रगल आहे. मी सस्पेन्स वगैरे त्या गोष्टी सांगत नाही, पण तो जिवंत राहण्याची ती कहाणी. तुम्ही टायमिंग जर पाहिला तर बघा, 2020ला कोविड आला, 20 आणि 21 या दोन काळात. 21ला दुसरी लाट आणि 2023ला केदारनाथ पुस्तक आलेलं आहे. तर 21 नंतर जी आत्महत्यांचं जे प्रमाण वाढलंय 2021 नंतर, लोकांचा प्रचंड आर्थिक लॉस झाला त्या काळामध्ये. व्यापारी सगळ्यात जास्त मृत्यू हे व्यापाऱ्यांचे आहेत. 2000 ज्या तरुण त्यांनी नेमके स्टार्टअप सुरू केले होते ना, कोविडमध्ये बंद पडले, आर्थिक लॉस प्रचंड झाला. त्याने माझ्या डोक्यात एक गोष्ट होती की एक जरी व्यक्ती, आपली ही कादंबरी वाचून एक जरी व्यक्ती परावृत्त झाला आत्महत्येपासून किंवा त्या थॉटपासून, तरी आपण जिंकलो. जेव्हा केदारनाथ कादंबरी आली, त्याच्यात मुकुंद बसवले त्या व्यक्तीचं नाव आहे, तो तरुण मुलगा, तो त्याच्या परवानगीनेच मी इथे बोलतोय, कारण त्याने मला सांगितलेलं की सर तुम्ही माझी कहाणी कुठेही सांगा, काय हरकत नाही. तो जुगारामध्ये, ऑनलाईन रमीमध्ये वगैरे तो पूर्ण गेला होता. अच्छा. अगदी घरातलं सोनं विकण्यापासून ते सगळ्या म्हणजे फार आर्थिक कंडिशन वाईट गेली होती. त्यावेळेस त्याने केदारनाथ कादंबरी वाचली आणि नंतर म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स इतका वाईट होता त्याचा की तो माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आला होता. त्याला मला भेटायचं होतं, पण आत्मविश्वास पूर्णपणे हरलेला, तो माझ्यासमोर आलाच नाही. नंतर त्यानं केदारनाथ कादंबरी तिथून घेतली, वाचली, नंतर मला घरी भेटायला आला तो. अच्छा. त्याने सांगितलं, त्याने फेसबुकला पोस्टही केली आणि मलाही सांगितलं की मी पुस्तक वाचून आत्महत्येचा जो थॉट होता तो आता पूर्णपणे गेलेला आहे. त्या सिद्धार्थाला मी माझ्या ठिकाणी ठेवून पाहिलं, त्याने काय केलं असतं या सिच्युएशनला, तो विचार केला आणि मी त्यातून बाहेर पडलोय. म्हणे आता खऱ्या गोष्टी घरी सांगितल्या, ज्या गोष्टी लपून ठेवल्या होत्या, सगळ्या मित्रांशी बोलून, सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून त्यातून तो बाहेर पडला आणि आता तो फार छान पद्धतीनं जगतोय. तिथे जे मी प्रकाशन सोहळ्याला जे मी इच्छा व्यक्त केली होती, तर ती माझी अगदी 10 दिवसामध्ये पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर मग बरेच लोक, कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं, ते सांगतात की नाही आम्ही केदारनाथ वाचली आणि आमच्या मनामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह गोष्ट आली, किंवा जो पेशंटबद्दल भीती वाटायची ती कमी झाली. एक तेच ना, होप आपल्या कहाणीचा मुख्य धागा आहे. सर, प्रतिपतचंद्र कादंबरी जर बघितली तर त्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे डॉक्टर रविकुमार, हे एक सायकॅट्रिस्ट आहे. बरोबर. केदारनाथ जर पाहिली आपण, त्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे डॉक्टर सिद्धार्थ, हे सुद्धा एक सायकॅट्रिस्ट आहे. तर दोन्ही कादंबऱ्यांमधलं मेन कॅरेक्टर हे सायकॅट्रिस्ट असण्यामागचं कारण काय? तिन्ही कादंबरीमधलं असं म्हणता येईल आपल्याला. पुढच्याही सरकारी दवाखाना अजून आमची वाचून माहिती वाचलीच नाही आहे. प्रतिपतचंद्रचा नायक रविकुमार तो सायकॅट्रिस्ट आहे. केदारनाथचा नायक डॉक्टर सिद्धार्थ तो सायकॅट्रिस्ट आहे. सरकारी दवाखान्यामध्ये नायक सायकॅट्रिस्ट नाही. डॉक्टर जोशी एक पात्र आहे, नायक अमर आहे. डॉक्टर जोशी एक दुसरं पात्र आहे जे त्यापेक्षा 30 वर्षांनी मोठे असतात. अच्छा. ते सायकॅट्रिस्ट आणि हे ते याचे मित्र आहेत. यावेळेस मी सायकॅट्रिस्टला मित्राच्या भूमिकेत ठेवलेलं आहे. पण तिन्ही कहाणीमध्ये सायकॅट्रिस्ट हा असतो माझ्या. अच्छा. त्याचं कारण काय की मला वैयक्तिक ती ब्रँच खूप आवडते, सायकॅट्री. म्हणजे अगदी माझं MBBSला असताना माझं स्वप्न होतं असते वेळी की मला सायकॅट्रिस्ट व्हायचं आहे. आत्ताही प्रयत्न करून होऊ शकतो, पण आता मी साहित्य क्षेत्राकडेच वळलं. म्हणजे माझं मेडिकल फक्त MBBS पुरतं मर्यादित ठेवलं आहे, मेडिकल ऑफिसर म्हणून. तर माझ्या डोक्यात जी गोष्ट होती की नाही आपल्याला सायकॅट्रीमध्ये करायचं आहे काहीतरी, तर ते कुठेतरी मी त्या नायकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतो. त्याची जी फिलॉसॉफी आहे, रविकुमारची विचार करण्याची पद्धत जी आहे, सिद्धार्थ शेवटपर्यंत हार नाही मानायची ह्या विचाराचा आहे, अमर प्रचंड संवेदनशील आहे आणि सिच्युएशन कशी हँडल करायची त्याला माहिती आहे हॉस्पिटलमधले. तर हे सगळे कॅरेक्टर जे आहेत मला वाटतं कुठेतरी गोष्टी त्या रूपात याव्यात, म्हणून ते माझ्या मनातल्या भावना मी त्या सायकॅट्रिस्टच्या रूपात टाकलेल्या आहेत. अच्छा, यामागचं ते कारण आहे. आपण 2 पुस्तकांबद्दल बोललो आणि आता नुकतंच जे प्रकाशित झालेलं आहे तुमचं नवीन पुस्तक, ते म्हणजे सरकारी दवाखाना. सरकारी दवाखाना हा आता जसं तुम्ही सांगितलं की 2013 पासून तो केदारनाथचा विषय डोक्यात होता, पण त्याच्या अगोदर प्रतिपतचंद्र आलं जे 2019ला आलं होतं. आणि आत्ता जे आलंय सरकारी दवाखाना, हा विषय नेमका केव्हापासून डोक्यात होता? दोन्ही बाजू आहेत त्याला. म्हणजे केदारनाथ आल्यानंतर साधारण 1 वर्षभरानंतर म्हणजे काय ते एक थ्रस्ट जो असतो ना तो लिहिण्याचा, बरोबर,
प्रतिपश्चंद्रच्या प्रस्तावनेत मी लिहिलंय की ज्या दिवशी लिखाण पूर्ण झालं ना, त्यात वाक्य आहे की आता मी उसातून रस काढल्याच्या नंतर जो चौथा शिल्लक राहतो ना, त्यासारखी माझी अवस्था आहे. आता माझ्यामध्ये काहीही शिल्लक नाही लिहिण्यासारखं. पण ते 2-3 वर्ष गेले. त्यानंतर पुन्हा केदारनाथचं काम सुरू केलं. ते लिहिलं. केदारनाथ लिखाण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तीच अवस्था की आता माझ्याकडे काहीच नाही देण्यासारखं. पण नंतर काही काळानंतर डोक्यात येऊ लागलं की काहीतरी करायचं, काहीतरी लिहायचं. माझं एक गोष्ट एक आहे की आपली चौकट, त्या चौकटीच्या बाहेर पडून लिहायचं. म्हणजे पहिली कादंबरी ही हिस्टॉरिकल फिक्शन आहे. दुसरी कादंबरी रिअल गोष्टींना समोर ठेवून मग नंतर माझी कल्पना आहे. तिसरी कादंबरी या दोन्हीपैकी एक मला लिहायची नव्हती. तिसरं काहीतरी वेगळं करायचं होतं. काय करायचा हा विचार करत असताना माझे एक मित्र आहेत संदीप डांगे, ज्यांनी सरकारी दवाखाना कादंबरीचं कव्हर पेज बनवलंय. आम्ही असंच गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारत असते वेळेस मग मी त्यांना म्हटलं, सर काहीतरी लिहायचंय, नवीन लिहायचंय, जे आत्तापर्यंत कोणी प्रयत्न केलेला नाही. जरी केला असेल तर त्याला थोडी वेगळी बाजू असावी. आणि काय, मी YCM हॉस्पिटलला चीफ मेडिकल ऑफिसर आहे. कॅज्युअल्टीला असतो, इमर्जन्सी विभागाला. मी ICUला 2 वर्ष काम केलेलं आहे. पोस्टमॉर्टमला 6 महिने काम केलेलं आहे. त्यानंतर कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून एक 2-3 वर्ष काम केलेलं आहे. आता इथेच करतोय. सो अनुभव हॉस्पिटल. मग मी त्यांना गप्पा मारताना सांगितले की अशी अशी केस झाली, एक ॲक्सिडेंटची केस अशी होती, कचराकुंडीत सापडलेलं एक लहान बाळ मिळालं. सांगता सांगता मग लिखाणावर आमचा विषय गेला होता. त्यांना असं म्हटलं, ते म्हणले की सर तुम्ही इकडे तिकडे का शोधताय म्हणे. त्यांनी ते मला याचं उदाहरण, रामायणामधलं जांबवंत आणि हनुमानाचं उदाहरण दिलं. तुमच्याकडे इतक्या गोष्टी आहेत तर तुम्ही इकडे तिकडे का शोधता, तुम्ही तुमचं मांडा ना म्हणे. अख्खा खजिना तुम्ही मला जे सांगताय ना, तुम्ही ते अशाला असं लिहा, फार इकडे तिकडे धावू नका. आणि मग त्या दिवशी क्लिक झालं. पण दुसरी बाजू अशी आहे, जेव्हा मी विचार सुरू केला की नाही आता आपल्याला या विषयावर लिहायचं आहे, तर मग सुरुवात कुठून करायची, किंवा तुम्ही जे म्हटले कधीपासूनचं, तर मागे 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 जात मी अगदी MBBSला नंबर लागला 2009 तिथपर्यंत पाठीमाग गेलो. तेव्हापासून मग पुन्हा विचार करायला सुरुवात केली की या प्रवासात गेल्या 15-16 वर्षात आपल्याला काय काय सापडलेलं आहे. तो फक्त मी जिथं काम करतोय तिथलाच अनुभवाचा भाग नाही. माझे मित्र, आता मी मगाशी जे नाव सांगितले ते वेगवेगळ्या हॉस्पिटलला आहेत. कोणी एक चेन्नईला आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी मिरजला आहे, नागपूरला आहे. तर त्यांचे अनुभव मग त्यांना विचारायचं, तुमच्या हॉस्पिटलला काही नवीन झालं आहे का, काही एखादी वेगळी केस एखादी तयार झाली आहे का, काही म्हणजे नवीन काही आहे का जे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. मग ते सांगायचे. माझ्यासोबतच्या काही घटना, कॉलेजला असते वेळेस इंटर्नशिपच्या काही गोष्टी, मग हे सगळं एकत्रित ॲड करून मी तसे एक 112 प्रसंग काढले पूर्ण. त्यातील 23 प्रसंगावर प्रतिपश्चंद्र आहे, आपल्या सरकारी दवाखाना आहे आता आलेली कादंबरी. सर, जसं तुम्ही सांगितलं की प्रतिपश्चंद्र एक हिस्टॉरिकल फिक्शन आहे आणि आपली केदारनाथ एका रिअलिस्टिक स्टोरीवरती बेस्ड असलेली स्टोरी आहे, तसं सरकारी दवाखाना या पुस्तकाची थीम काय आहे, बेस थीम विचारली तर? काय असतं, कुठलंही प्रोजेक्ट किंवा कुठलंही काम करत असते वेळेस त्या काम करणाऱ्या व्यक्तीला एका प्रश्नाचं उत्तर माहीत असणं आवश्यक आहे की वाय, का आपण ही गोष्ट का करतोय. त्याचं जर उत्तर स्पेसिफिक उत्तर असेल तर ती गोष्ट फार छान पद्धतीनं घडून येते, त्यात अडचणी येत नाहीत. ते का क्लिअर पाहिजे. तर मी स्वतःला विचारलं की मी हे का लिहितोय. प्रतिपश्चंद्र वेळेस पण हा प्रश्न विचारला होता स्वतःला, केदारनाथच्या वेळेस आणि यावेळेस पण. त्यावेळेस मग माझंच उत्तर मला असं आलं की या 4 भिंतीच्या आत ज्या गोष्टी घडतात ना, फार अनभिज्ञ लोक आहेत या गोष्टीबद्दल. सरकारी दवाखान्याच्या ज्या 4 भिंती, त्या बिल्डिंगमध्ये जे असतं, साधारणपणे पहिली गोष्ट सरकारी दवाखान्यात जाण्याकडे लोकांचा कल नसतो. कादंबरीच्या मी अर्पण पत्रिकाच आहे की सरकारी दवाखान्याची म्हणजे पायरी न चढण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी, इच्छा नसताना तुम्हाला सरकारी दवाखान्यात जावं लागतं, त्या प्रत्येकासाठी ती अर्पण पत्रिका आहे. सरकारी दवाखान्यात आपण कधी जातो, फार तर एखादं डॉक्युमेंटेशनचं काम असतं. समजा एखाद्याच्या खिशात पैसे आहेत, श्रीमंत आहे तो, थोडे जरी पैसे असले तरी, जर एखाद्या म्हणजे समजा एखादं कागदोपत्री काम आहे, जन्म मृत्यू दाखला आहे, एखादं मेडिकल सर्टिफिकेट आहे, किंवा फार तर एखादी डिलिव्हरी झालेली आहे नातेवाईकाची, ते बघण्यासाठी आपण जातो, किंवा कुणाचा मृत्यू वगैरे झाला असेल तर बघण्यासाठी. स्वतःहून पेशंट म्हणून नाही जायची इच्छा होत. म्हणजे दवाखान्याची पायरी चढायची इच्छा होत नाही सरकारी दवाखान्याची. आणि अशा अवस्थेमध्ये मग मध्ये काय घडतात गोष्टी, तिथले जे अनुभव कसे असतात, तिथले पेशंट कसे असतात, आर्थिक कंडिशन, त्यांच्या भावना, त्यांच्यावरचे उपचार कसे होतात. काही डॉक्टर पैसे घेणारे आहेत, काही डॉक्टर खिशातून पैसे काढून देणारे पण आहेत. हे सगळे भावना आहेत ना, या सगळ्या
मांडायचं ठरवलं आणि हे बाहेरच्या लोकांना कळलं पाहिजे. हां. सरकारी दवाखाना फक्त त्या भिंती नाही, त्याच्यामध्ये एक वेगळं विश्व आहे, ती एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था लोकांना कळावी ओके. म्हणून आपण सरकारी दवाखाना लिहिली. सरकारी दवाखाना हे पुस्तक सर त्या आधीच्या दोन्ही पुस्तकांपेक्षा कसं वेगळं म्हणता येईल आपल्याला? वेगळं म्हणजे चौकट तर मी मोडलेलीच आहे माझी, बरोबर. तो विषय न घेता. वेगळं यासाठी की आता जितक्या लोकांचे अभिप्राय येत आहेत आतापर्यंत मी बघतोय, मी विचार केला होता की 20-30 येतील, पण जवळपास गेल्या 10 दिवसामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त अभिप्राय आलेले आहेत. प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे किंवा हे माझ्यासोबत घडलेलं आहे. यातील एक तरी प्रसंग असा आहे, प्रतिपतचंद्र ही ऐतिहासिक गोष्टीतील संदर्भ घेऊन लिहिलेली 450 पानांची कादंबरी. त्यातील अजिंठ्याला वेरूळला काय झालं, हम्पीला काय झालं याच्याशी वाचकाचा डायरेक्ट थेट संबंध नाही. ते एक घडून गेलेल्या घटना आहेत त्या, तर त्या कल्पनातीत आहेत काही गोष्टी, तिथं त्या वस्तू इमारती आहेत, पण त्या तुम्ही पाहिल्यानंतर तुमचा संबंध आहे. केदारनाथमध्ये जी घटना घडली ती त्या उत्तराखंडमध्ये घडलेली. आपण त्या गोष्टी टीव्हीवर ऐकलेल्या आहेत, एकमेकाच्या चर्चेमध्ये आल्या, प्रत्यक्ष आपला संबंध नाही. असं हा जो विषय आहे ह्याचं वेगळं पण असं की ह्याचा आपला प्रत्यक्ष संबंध पूर्णपणे आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच सरकारी दवाखाना जरी प्रकाश कोयडेंनी लिहिला असला तरी नॅरेट करणारा दवाखाना आहे. तो दवाखाना कहाणीमध्ये स्वतः त्याची कहाणी सांगतोय. अच्छा. आणि तो त्याच्या कहाणीमध्ये हे सांगतोय की ही जरी म्हणजे हे जरी पुस्तक लेखकानं लिहिलं असेल तरी कहाण्या तुमच्या येतात. ओके. त्या तुम्हाला प्रत्येकाच्या कहाण्या येतात आणि तू वाचते वेळेस असं वाटेल की नाही, माझ्यासोबत, माझ्या नातेवाईकासोबत, माझ्या मित्रासोबत कुठेतरी हे घडलेलं आहे. त्यामुळे ते एकदम रिलेट होणारी कहाणी आहे सर. अच्छा. सर, जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही सध्या एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहात एका हॉस्पिटलमध्ये, तर आणि हे पुस्तक देखील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे. तर मग या पुस्तकात वैद्यकीय भाषा आणि साहित्यिक अभिव्यक्ती या सगळ्याचा समतोल कसा साधला? हे फार आव्हान होतं एक की मेडिकल या अशा दवाखाना हॉस्पिटल संबंधित काही पुस्तकं आहेत, पण अडचण अशी आहे, डॉक्टर लोकांना अनुभव प्रचंड असतात. म्हणजे माझ्यापेक्षाही अगदी 100 पटीने अनुभव असलेले मोठे मोठे डॉक्टर आहेत, पण त्यांना एक तर लिहिण्याचा प्रयत्न करत नाहीत, लिहिता येत नाही, जरी लिहिता येत असेल तर लिहायला वेळ मिळत नाही, अशा गोष्टी असतात. त्यामुळं जितकी पुस्तकं मेडिकल फील्डबद्दल आली ना, त्यात डॉक्टर लोक त्या ट्रॅपमध्ये अडकले की त्याची संकल्पना आहेत. समजा CPR आहे, इंट्युबेशन आहे, हे शब्द आहेत मेडिकल, आणि भरपूर म्हणजे डॉक्टरांची लँग्वेज, कोड लँग्वेज खूप सेपरेट डिक्शनरी बनेल ती अशा पद्धतीनं. इंजेक्शनची नावं आहेत, औषधं आहेत, त्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे नावं असतात. तर हे सगळे डॉक्टरांनी लिहायचं म्हटलं ना तर तुम्हाला त्या शब्दांना स्किप करून पुढे जाता येत नाही. आणि मग ज्यांनी आतापर्यंत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, फेसबुक पोस्टही पाहा तुम्ही, ते शेवटी त्या संदर्भाकडे जाते. म्हणजे कुठेतरी संदर्भ लिहितोय असं वाटते. आणि मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या अगदी 10 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत मला ते पोहोचायचे. तर मला त्यांच्या भाषेत लिहायचं, तर तिथं लेखक मला अपेक्षित होतं. बरोबर. तर समजा एखादं इंट्युबेशन आहे, शब्द लिहिले, इंट्युबेशन शब्द आहे समजा, की मग तो मी काय केलेलं आहे की पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यायचं आहे, तर त्याला झोपवलं आहे, त्याच्या गळ्याच्या खाली एक सलाईनची बॉटल ठेवली जेणेकरून त्याची मान वर व्हावी, हे मराठीत लिहिलं आहे मी. त्यानंतर त्याचं लॅरिंगोस्कोप वगैरे टाकणे, नंतर ट्यूब टाकणे, ट्यूबचा आकार हे मराठीमध्ये लिहून, नंतर ती नळीत फुफ्फुसात प्रॉपर जाणे, म्हणजे पोटाच्या दिशेकडे न जाता फुफ्फुसाकडे जाणे, असं वर्णन केलं. सगळ्या शेवटी असं मोगमपणे लिहून टाकलं की तो डॉक्टर दुसऱ्या सोबतीला म्हणतो इंट्युबेशन झालेलं आहे, आपण आता पुढचं करू. म्हणजे डायरेक्ट मी असं नाही लिहिलं, आपल्याला इंट्युबेशन करायचं, त्याची प्रोसेस सोपी करून प्रत्येकाला कळाय अशा भाषेत. ओके. तर मेडिकल टर्मिनॉलॉजी तुम्हाला कधी आल्या आणि कधी गेल्या कळणार नाही असं. ओके. सर, या पुस्तकातून वाचकांना काय अनुभवायला मिळेल अशी तुमची अपेक्षा आहे? सरकारी दवाखाना याला बरेच कांगोरे आहेत, जसं की इमोशनल ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे कहाणीमध्ये एक 2 उदाहरणं सांगतो मी, तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीचं आहे. मी पुस्तकाच्या ब्लर बोर एक छोटासा प्रसंग लिहिलेला आहे. ओके. आणि प्रत्यक्षात पुस्तकात तो मोठा प्रसंग आहे. यामध्ये काय DMD नावाचा एक आजार आहे
आणि त्या आजारामध्ये साधारणपणे 16-17 वर्षापर्यंत कुठल्याही पेशंट, तो आजार फक्त मुलांनाच होता, पुरुषांनाच होतो. ओके. आणि 16-17 वर्ष हे आणखी एखाद वर्ष कमी जास्त असेल तोपर्यंत तो जगतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. एक टिपिकल एक प्रोसेस असते त्याची. म्हणजे आधी स्नायूंची, पायाच्या स्नायूंची वाढ होते, त्याला चालता येत नाही, तो टाचावर पंजावर चालतो. मग म्हणजे जे बाळ चांगलं चालत होतं ते डबल पुन्हा रांगायला लागतं. आणि नंतर मग हळूहळू श्वसनाशी रिलेटेड अडचणी येतात, श्वास घ्यायला त्रास होतो, ICU मध्ये भरती होतो आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या मुलाचा. एक टिपिकल सगळ्या DMD आजारामध्ये हा पॅटर्न असतो. तर तो एक मुलगा आहे आणि जेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, आईवडील असतात उभा बाजूला डॉक्टर असतात आणि त्यावेळेस ते डॉक्टर CPR सुरू करतात, म्हणजे छातीवर दाब देऊन ऑक्सिजन देण्यासाठी वगैरे, पुन्हा बंद पडत असलेलं हृदय सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि ते डॉक्टर म्हणतात, वडील म्हणतात मुलाचे, की डॉक्टर आता काही करू नका, गेल्या 16 वर्षात आमचं बाळ शांतपणे एकदाही झोपलेलं नाही, आता तो झोपतोय, त्याला झोपू द्या, इंट्युबेशन काही करू नका, किंवा जसा आहे तो त्याला झोपू द्या शांतपणे. मग ती आई जवळ जाते, मुलाच्या कपाळावर चुंबन घेते आणि त्या फक्त तो पॉज दिलेला आहे फक्त, त्या आई त्या चुंबन घेते आणि तशीच थांबते. आणि त्या चुंबनामध्ये अख्खा आई पण सामावलेला आहे. म्हणजे तिला ते बाळाला दूध पाजते वेळेस एकमेकांची जी नजरानजर होती ती आठवते त्याला, त्याचं पहिलं हसणं, पहिलं खेळणं, पहिलं बोलणं, पहिलं चालणं, हे सगळं आईला त्या चुंबनात आठवते. आणि ताणलेले हातपाय मुलाचे सैल होतात आणि वडील त्या आईला बाजूला काढतो. त्यांचा एकुलता एक मुलगा जातो त्या ठिकाणी. त्यानंतर ते बाहेर पडतात. तर वडील आईला डॉक्टरांना सांगतात की जी काही पुढची कागदोपत्री प्रोसेस असेल करून घ्या. बाहेर पडतात. त्यांनी स्वीकारलेलं असतं की उलट त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, छान स्मित आहे की आपला मुलगा सुटला आहे अडचणीतून. ते बाहेर येतात आणि बाहेर येताच समोर एक तरुण येतो, त्यांच्या हातामध्ये एक हात पुढे करत म्हणतो की मला मुलगा झाला, पेढे घ्या, त्या आईच्या समोर. आणि नंतर आईनं जो हंबरडा फोडला पुन्हा, त्याने अगदी भिंतीलाही पाजर फोडला. तर अशा पद्धतीचा तो प्रसंग लिहिलेला आहे. एक इमोशनल आहे. आणखी एक असं आहे की आपला कहाणीचा जो नायक आहे तो ICU मधून बाहेर पडत असतो आणि एक पडदा लावलेला आहे. पडद्याच्या आड काहीतरी पाय जमिनीवर आपटल्याचा आवाज ऐकू येतोय. त्याला उत्सुकता वाटते की काय प्रकारे हॉस्पिटलमध्ये असं काहीतरी संशयास्पद वाटलं त्याला. तो पटकन पडदा उघडतो मध्ये जातो. मध्ये 4 लोक असतात. एक तरुण आडवा झोपलेला आहे बेडवर. मी पूर्ण सांगत नाही प्रसंग, शॉर्टमध्येच. एक तरुण आडवा बेडवर झोपलेला आहे. त्याच्या नाकातोंडात नळे आहेत, त्याच्या व्हेंटिलेटरला कनेक्टेड आहे आणि तो असा वर छताकडे बघून पडलेला आहे. त्याच्या शरीरात फक्त त्याच्या बुबुळांची हालचाल होते, बाकी पूर्ण शरीर थंड पडून आहे. तो जिवंत येतो. त्याला तुम्ही काय बोलताय सगळ्या गोष्टी कळतात. ॲक्च्युली नागपूर GMCला नागपूरला असताना माझ्यासोबत घडलेला प्रसंग आहे असं. आणि एका बाजूला वडील उभा आहे मुलाचा, 55-56 वर्षाचा, दुसऱ्या बाजूला आई आणि बहीण उभा आहेत. हा नायक विचारतो आपला की काय नेमकं काय झालं होतं. त्यावेळेस वडील सांगतात की हा एक डान्स कॉम्पिटिशन होती, कोरिओग्राफी होती आणि तो कोरिओग्राफीसाठी दुसऱ्या गावाला निघाला होता. तर फ्लाईटला उशीर होत होता म्हणून कॅब जोरात वेगाने चालवली, ॲक्सिडेंट झाला. कॅब ड्रायव्हर जागेवरच गेला. माझ्या मुलाच्या डोक्याला मार लागला. ऑपरेशन झाले, प्रायव्हेटला 12-13 लाख रुपये खर्च आला. शेवटी दागिने संपले, घाण ठेवलं सगळं, म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात आलोत मुलाला घेऊन. ऑपरेशन झालेलं आहे. मग तो एकदम भावनिक होऊन सांगतात तो प्रसंग त्यांना. आणि मग तो विचारतो ते ठीक आहे, पण आता पायाचा काहीतरी आवाज येत होता म्हणे, पाय फरशीवर आपटलेला, तो काय प्रकार. मग तो वडील हसतो, मुलाचा वडील. ते म्हणतं की माझ्या मुलाला लहानपणीपासून डान्सची आवड, खूप कोरिओग्राफीची, डान्सची. माझं हॉटेल आहे. माझी इच्छा होती की यांना अभ्यास करावा, नोकरी चांगली मिळावी, नसेल तर हॉटेलिंगकडे वळावं. त्याला दुसऱ्या गोष्टीचा नाद होता, डान्स करणे वगैरे. तो जसजसा लहानाचा मोठा होऊ लागला तसं त्याला आणखी त्याला इंटरेस्ट वाढू लागला आणि तो कोरिओग्राफीकडे वळला. मी त्याला कितीतरी वेळेस मारले म्हणे, चापटा मारलेल्या आहेत किंवा ह्या असल्या गोष्टी करू नको म्हणून, कामधंद्याकडे लक्ष दे. तो आजही त्या कोरिओग्राफीच्या एका काही फंक्शनसाठी, डान्ससाठी चालला होता. तो ॲक्सिडेंट झाला आणि मी त्याला प्रचंड विरोध करायचो त्याच्या नाचाला, त्याला डान्सला. तर आत्ता मी त्याला हे म्हणत होतं की तू फक्त एकदा उठून बस, हे बघ मी तुला डान्स करून दाखवते. म्हणजे आपण दोघं मिळून डान्स करू, मी तुला स्टेप शिकवतो, आपण हे करू, फक्त तुझ्या पायावर एकदा उभा राहा. आणि मग तो नायक त्या मुलाकडे बघतो, उघडलेल्या डोळ्यातून, त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू धारा व्हायला लागतात. ही इथे एक फिलॉसॉफी दिलेली की आयुष्यामध्ये काय असतं, आपल्याला 72 आपले हृदयाचे ठोके असतात, 21,000 वेळेस आपण जवळपास दिवसातून श्वास घेतो,
आणि आपल्याला माहिती नसतं, आपल्याला जाणीव पण नसते. आपण आता बोलतोय, आपण श्वास घेतोय, पण ह्याची व्हॅल्यू त्या आयसीयूच्या बेडवर आपल्याला कळते. जेव्हा तो व्हेंटिलेटरचा जो पाईप जेव्हा जातो तोंडामध्ये, तो जो असतो 1-1 रुपयाची, म्हणजे आर्थिक किंमत तर असतेच, पण तो जीवाचा खेळ असतो सगळा. तो कुठल्याही क्षणी पेशंट जाऊ शकतो. ती व्हॅल्यू आपल्याला आता नाही कळत, त्या अवस्थेमध्ये कळते. तर तिथून मी तो फिलॉसॉफिकली एक मेसेज दिलाय, किंवा जे आहे तुम्ही आता त्या वडिलाला वाटते आता हे करावं, पण जेव्हा जो पायावर उभा होता तेव्हा त्यांनी त्याला करू दिलं नाही. ते वाटतं आयुष्यात जी गोष्ट वाटते चांगली असावी ती पूर्ण करून घ्या माणसाने. अच्छा सर, जसं तुम्ही सांगितलं ह्यात मानवी भावभावनांचे पैलू आहेत, असेच या सरकारी दवाखान्यात सामाजिक आणि राजकीय पैलू देखील आहेत का? येस. काय असतं, कुठलाही सरकारी दवाखाना, फार छान प्रश्न आहे हा. कुठलाही सरकारी दवाखाना साधारणपणे दवाखान्याच्या आजूबाजूला झोपडपट्टी असते. कुठल्याही तुम्ही कुठलेही घ्या, कारणं काही वेगवेगळे असतील, पण झोपडपट्टी असते, गोरगरीब मध्यमवर्गीय जनता असते, आणि त्यांचा एक नेता असतो, कोणीतरी तिथला स्थानिक नेता, लोकलचा नेता असतो, आणि त्या व्यक्तीचा इंटरफरन्स हॉस्पिटलला खूप असतो. हे तर हॉस्पिटलच्या बाजूचा पार्ट झाला. मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल जेव्हा असतं तेव्हा नगरसेवक असतात, आमदार असतात, खासदार असतात, त्यांना त्यांचं वर्चस्व त्या भागात टिकून ठेवायचं असतं. त्यामुळं अधूनमधून डिस्टर्बन्स असतात, कारण नसताना कधी कधी आरोग्यास असतो, कधी भांडणं होतात, वाद होतात. कधी कधी ते लोक पेशंट जर आजारी पडला असेल तर रात्री त्याच्या घरी जाऊन उचलून त्याला दवाखान्यात घेऊन येतात. असे असतं, दोन्ही बाजू आहेत त्याला. राजकीय गोष्टीशिवाय सरकारी दवाखाना पूर्ण होतच नाही. इंटरनल राजकारण तर असतंच, म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टर लोकांमधलं कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते, ते तर आहे, पण बाहेरचंही पॉलिटिक्स बऱ्यापैकी असतं. हे चालत राहतात, गोष्टी कमी जास्त गोष्टी होतात, ती व्यवस्था चालत राहते. या गोष्टींचा त्या दवाखान्याच्या व्यवस्थेवर थोडा फरक पडतो, पण ती व्यवस्था थांबत नाही कधी. आणि सामाजिक गोष्टी असतात, जसं की समजा बेघर लोक असतात, म्हणजे तुमच्या त्या व्यक्तीच्या खिशात रुपया नाही, बेघर आहे, बस स्टँडवर कुठेतरी रस्त्यावर पडलेला, अशा वेळेस कोणीतरी त्या व्यक्तीला उचलून सरकारी दवाखान्यात घेऊन येतं, कुठल्या खाजगी दवाखान्यात घेऊन जात नाही. आणि त्या सरकारी दवाखान्याला ते भाग असतं, कर्तव्य त्यांचं, की त्यांचा उपचार करणं. अगदी पायात आळे पडलेले लोक असतात, पाय फाटलेला असतो, गँग्रीन झालेलं असतं, ॲक्सिडेंट झालेला लोक असतात. यामध्ये काय, म्हणजे कुठेतरी जर सरकारी दवाखाना नसता तर अक्षरशः म्हणजे रस्त्यावर तडफडून मेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही गरिबांकडे. त्याच्यामुळं मी कादंबरीत हे लिहिलंय की सरकारी दवाखान्याची व्यवस्था ही अपंग आहे, अर्धवट आहे, अजून ती पूर्ण झालेली नाही आहे. तिथे वास घाण येतो, तिथे गर्दी खूप असते, लाईनमध्ये थांबावं लागतं, वेळ लवकर येत नाही, कधी कधी डॉक्टर पण तुमच्याकडे पाहत नाहीत. पण असं असलं तरी ती व्यवस्था आवश्यक आहे. ती व्यवस्था आपण सुधारू शकतो, त्याला वाव आहे, पण बंद करून चालणार नाही. सरकारी दवाखान्याची व्यवस्था आहे म्हणून आपली अख्ख्या देशाची व्यवस्था आहे. बरोबर. सर, आता खूप आपण सरकारी दवाखाने या नवीन पुस्तकाबद्दल बोललो, आता आपण थोडंसं वाचकांना वाचण्यासाठी थोडासा शिल्लक ठेवूया. शेवटचा प्रश्न असा आहे की आता या 3 पुस्तकांनंतर चौथा विषय कोणता डोक्यात आहे का? तसं पाहिलं सर तर आता 3 पुस्तक झालेले आहेत, 5 विषय आहेत डोक्यात, कमीत कमी 5 विषय. ओके, पण येतील ते. अच्छा. एक तर सरकारी दवाखाना या कादंबरीचा सेकंड पार्ट. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 112 प्रसंग मी काढले होते, त्यातले 23 प्रसंगावर हा पार्ट आहे. ओके. आता माझा प्लॅन आहे सरकारी दवाखाना 3 पार्टमध्ये आणणार आहे मी, कमीत कमी 3 भागात असतील. त्याला वेळ लागेल त्या प्रोसेसला, म्हणजे कंटेंट आहे माझ्याकडं, फक्त कशा पद्धतीने मांडायचं, नवीन कॅरेक्टर कसे तयार करायचे, त्याच्यावर काम करावं लागेल. हे झालं सरकारी दवाखाना भाग 2. मी तेच म्हटलं ना, आपली चौकट पुन्हा एकदा तोडायची. हे सरकारी दवाखाना त्याच्या वाटेने चालत राहील. पण पुढची कादंबरी असणार आहे, मी पहिल्यांदा कुठल्या तरी पॉडकास्टवर किंवा पहिल्यांदा कुठल्या व्यक्तीला माझ्या फॅमिली व्यतिरिक्त सांगतोय, पुढची कादंबरी असणार आहे द्वारकेचं रहस्य. आतापर्यंत तुम्ही ऐकलं नसेल, तुम्ही फेसबुकला फॉलो करता, पण मी कुठे नाही सांगितलं. द्वारकेचं रहस्य असणार आहे, हे मायथॉलॉजिकल फिक्शन असणार आहे. अच्छा, बस सध्या एवढंच. चालेल. ओके सर, तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिलात. बऱ्याच महिन्यांपासून आपलं प्लॅनिंग चालू होतं, फायनली दोघांची वेळ मॅच झाली. आपण आज खूप छान गप्पा मारल्या, आपल्या 3ही कादंबऱ्यांबद्दल आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना खूप सविस्तर माहिती दिली, आणि येणाऱ्या काही विषयांवरती ज्या काही तुमची पुस्तकं आहेत, त्या द्वारकेचं रहस्य हे देखील आज अनाऊन्स केलं. याबद्दल थँक्यू सो मच, आणि आपल्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. हा एपिसोड पूर्ण पाहण्यासाठी डॉक्टर प्रकाश कोयाडे यांची लाईफ जर्नी, त्यांचा डॉक्टर ते एक यशस्वी लेखक
हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासोबतच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.